निर्णय नाही घेतला तर या ठिकाणी जाहीर फाशी घेणार आहे, एवढं लक्षात घ्या. आणि जगून काय फायदा आमचा? आमची जर पिढी बरबाद होत असेल तर आम्ही मेल्यानंतर शासन जर आम्हाला वीज देणार असेल तर मी एखाद्याचा मृत्यू झाल्याने काय फरक पडतो शासनाला? म्हणजे गुरुवार धामणे ग्रामस्थांवरती उपोषणाची जी वेळ आलेली आहे ती त्या शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे आलेली आहे. गेल्या अनेक पिढ्या हा आमचा परिसर सातत्याने दुष्काळग्रस्त परिसर आहे. 1-2 वर्षानंतर सातत्याने या ठिकाणी दुष्काळ पडतोच. म्हणून ही कोरडवाहू शेती बागायत व्हावी म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. 20-25 वर्षापासून एक योजना होती, त्या योजनेचा साक्षीदार मी सुद्धा आहे. कुलस्वामी देवाच्या नावानं ती योजना तयार करण्यात आली. परंतु अलीकडं आमच्या मनाला एक शंका आली. एक 5-6 वर्षापूर्वी आम्ही शासन दरबारी गेलो तर ती योजना मुळात ती शासन दरबारी नव्हतीच. पण गेले 20 वर्ष आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना फसवण्याचं काम झालेलं आहे. म्हणून आम्ही लक्षात घेतलं की ही योजना जर मूळ कागदावर नसेल तर ठीक आहे, आपण आपलं कर्ज काढू, पाईपलाईन उपसा योजना करू आणि तो निर्णय घेतला. पण बाबा तुम्ही जी योजना म्हणले ते योजना कोणती, त्या योजनेचं नाव काय? योजना ही सर्वश्रुत माहिती आहे सगळ्यांना. आणि मालसाकांचं तर तुम्हाला अनेक वेळा भाषणामध्ये आश्वासन आले. मालसाकांचं अजून मालसाकांचंच आहे, त्याच्यामध्ये वेगळं काय? मालसाकात योजनेच्या नावाखाली आता स्पष्ट मालसाकात योजनेच्या नावाखाली जी फसवणूक झाली त्याच्यानंतर आम्ही पाहिलं की ही योजना मुळात नाहीच आहे. आणि ही योजना जर मुळात नसेल म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी निर्णय घेतला. योजना होती आम्ही शेतकऱ्यांनी त्याच्यावरती एक 30-35 वर्ष मतं मिळवली. आता 2 निवडणुका पण काढल्या. हा तो राजकीय विषय घ्यायचाच नाही आम्हाला, कारण आमचं गाव आहे, आमचं गाव महत्त्वाचं आहे. जरी आम्ही भाजपचे कार्यकर्ते जरी असलो तरी आम्हाला गाव महत्त्वाचं आहे, नंतर पक्ष महत्त्वाचा आहे. आम्ही दोघेही कारसेवक आहोत. शेतकरी कुठेतरी वर आला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होती की आमची मुलं बाळं कोरडवाहू शेती करायला मागत नाही, कुठेतरी पुणे मुंबई शहरासारखे जातात, मग ही शेती करायची काय? ही मायमाऊली विकताच येत नाही. मग ही मायमाऊली जगण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बंधूंनी एकत्र येऊन मग एक योजना आखली की पाटावरनं पाणी उचलून ते उपसा सिंचन योजना घ्यायचं. आमच्याकडे एक योजना करंजखेडे साहेबांनी पूर्वी केली होती, ती योजना सक्सेस झाली. त्यांचा आदर्श पाहून आम्ही इतर शेतकऱ्यांनी ठरवलं की करंजखेडे जर पाणी आणत असतील तर आपणही पाणी आणणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ही योजना तयार केली. त्याच्यासाठी अगदी 8-9 कोटी रुपयाचा खर्च, 9-10 कोटी रुपये खर्च झाले. आता हे खर्च करत असताना हा पैसा काही शेतकऱ्यांच्या जवळ नाही. 20-20 शेतकऱ्यांनी म्हणून एक गट स्थापन केले आणि बँका असतील, सोसायटी असतील, इतर क्षेत्रातून कर्ज घेतलं गेलं. आणि कर्ज घेतल्यानंतर आम्हाला असं आश्वासित झालं, तुम्ही पेपरच्या बातम्या पहा पाठीमागं, प्रत्येक पेपरच्या बातमीवरती लिहिले शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळणार, शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणार. आता अशी परिस्थिती निर्माण झाली की बातम्या लावल्या गेल्या की आता ते बातम्यात आहे शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळणार. हो, पण स्थानिक आमदार म्हणतात का आम्हाला विचारून शेतकऱ्यांनी ती योजना केली का, याच्याबद्दल तर काय मत आहे? बरं आता मला एक सांगा, तुम्ही आता पाऊस पडलाय, आता हे वातावरण तयार झाले, शेतकरी हा पेरल्याशिवाय राहील का? नाही साहेबाला विचारून ऐका काय होतं की हे रेग्युलर आहे. आता जर प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला विचारून करायची असेल तर आमची पिढी मरण ना. आता हे वास्तव का नाही, वास्तव हे मला सांगा की जर आम्ही तुमच्याकडे गेलो, आता मला सांगा जाणारी सिरसाईसारखी योजना आहे, जाणारी सिरसाईसारखी योजना हे शासन करते, त्याची बिलं कोट्यावधीची बिलं शासन भरते. आमची तर बिलं भरायला लागत नाही. आमची तर अपेक्षा अशी होती की ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने करून द्यावी. ठीक आहे, शासनाने नाही दिली, आम्ही वैयक्तिक केली. पण वैयक्तिक केल्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पाटाला पाणी किती राहते? 90 दिवस, 95 दिवस. आम्हाला फक्त गरज कधी आहे? 2 महिने पाण्याची गरज आहे. वीज किती वेळ लागणार आम्हाला?
2 महिने वीज लागणार, 12 महिने आम्हाला वीजेची गरज आहे का? अजिबात गरज नाही. मग आम्हाला 2 महिन्यासाठी वीज तुम्ही उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. आता मध्यंतरीचा काळ असा आला की शासनवर निर्णय काय झाला, त्याची सौर दिवा आपलं सौर ऊर्जा करा. आता सौर ऊर्जेची आज अशी परिस्थिती आहे. आत्ता मला चला सांगा, कोणत्या सौर ऊर्जेचे कोण अधिकारी असतील, ठिबकचे अधिकारी आपल्या संचचे अधिकारी असतील, त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे. आत्ता त्यांनी आता 12 वाजलेत, 12 वाजल्यापासून त्यांनी सौर पंप चालून 4 वाजेपर्यंत दाखवा. वातावरणामुळे चालणारच नाही. आमच्या शेतकऱ्यामध्ये भांडणं होणार. ज्या दिवशी मुद्द्याचं म्हटलं तर आता वीज ज्या कनेक्शनचं दिवशी काय? ऐकून घ्या, ज्या दिवशी ऊन पडल त्या दिवशी भूमकरच्या वावरात पाणी, आबाळ आलं का माझ्या वावरात पाणी आहे, मग आमचीच पाणी, लाईटच नाही झालं. आमच्याच मारामाऱ्या. मग हे योजना योग्य नाही, याच्यावरती चालत नाही. आधी आमचं म्हणणं आहे, तुम्ही पाटला सौर ऊर्जेवरती पाणी नेऊन दाखवा, आम्ही सौर ऊर्जा तयार करायला मग आता वीज कनेक्शनचं काय? मागणी ऐकून घ्या, करता का मागणी. नाही? पण तुम्ही जर जाणून बुजून आम्हाला जर म्हणत असाल की कनेक्शन न घेता तुम्ही सौरवर चालवा, हे योग्य नाही. आता आम्ही थकलोय, दमलोय, फार शेवटचं चालले. माझ्यासारखा कारसेवक कार्यकर्ता स्पष्टपणे शासनाला, जरी माझं शासन असं स्पष्टपणे सांगतो, गुरुवारपर्यंत शासनाने पर्यंत निर्णय नाही झाला गुरुवारी तर सरकारला जाहीर इशारा जाहीर करून फाशी घेणार. हो, जाहीर इशारा शासनाला देतो की गुरुवारपर्यंत जर शासनाने हा सकारात्मक निर्णय जर घेतला नाही तर ग्रामीणच्या ग्रामपंचायत पारावरती सुभाष गुलाबराव जाधव कारसेवक हा जाहीरपणाने फाशी घेईल. तुम्ही त्या काळात कारसेवक होता, हो, आंदोलन तिथपर्यंत गेलो हो, होता बॅनरला बिचारा अमृत पराडला आम्ही काढले खड्ड्यातून बाहेर. म्हणजे हवेचा तो बाहेरचा विषय नाही, पण वैयक्तिक नाही, तो विषय नंतर तुम्ही कधी म्हणजे एक भेटा. आंदोलक आहात तुम्ही, आणि तुम्ही हा जो निर्णय घेतला तो मनापासून घेतला. हो, आता तुम्ही मला सांगा, जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या एखादी फाशी घेतली तर शासनाला जाग येत असेल, आणि शासन जर बाकीच्यांना जर सगळे जर सुखी होत असतील तर काय वीज अर्थ? पुरवठा देत असेल तर माझ्यासारखा एखादा हुतात्मा झाले काय फरक पडते? पण तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहे, हो, पक्ष माझा आहे. मुख्यमंत्री तुमचे हो, ऐकतील का? मुख्यमंत्री सुद्धा कारसेवकच आहे. हं. मुख्यमंत्री सुद्धा कारसेवक आहे. एका कारसेवकाचं म्हणणं हे माननीय देवाभाऊंना ऐकावंच लागणार आहे. मी त्या दिवशी सांगितले, परवा, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, अधिवेशन काल चालू आहे. मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमच्या धामणीच्या ग्रामस्थांचा आवाज जाणार म्हणजे जाणारच, ही आम्हाला खात्री आहे. आणि निर्णय घ्यावा लागला. कोणता तरी त्यांना एकतर निर्णय घ्यावा लागेल, कारण आमची जनता ही अतिशय वैतागलेली आहे. आता अशी परिस्थिती पाऊस आता उशिरा सुरू झाला आहे, जनावरांना खायला नाही, काय करायचं शेतकऱ्यांनी? आज जर हे वीज कनेक्शन 1 महिन्यापूर्वी मिळालं असतं, 2 महिन्यापूर्वी मिळालं असतं तर जनावरांसाठी हिरवा चारा झाला असता, जनावरं जगली असती. एकतर आमच्याकडं कोरडवाहू, एकतर शेतीचं म्हणजे तरकारी शेती कमी, आमच्याकडं दुग्ध व्यवसायाला जी जोड आहे. दुग्ध व्यवसाय, जनावरं ही जगवायची कशी, हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. म्हणून आमची शासनाला हात जोडून आजचे कळकळीची विनंती आहे की कदाचित एखादा निर्णय तुमचा आमच्या गावासाठी, आमच्या परिसरासाठी, दुष्काळग्रस्त लोकांसाठी एखादा तरी निर्णय थोडासा मागे घेऊन आम्हाला वीज कनेक्शन मिळावं, हीच आमच्या माफक सरकारकडे अपेक्षा आहे. आणि हां ही सरकारकडे आमची एवढीच माफक अपेक्षा आहे. देवाभाऊ, आम्ही जाहीरपणाने तुम्हाला विनंती करतो की पिढ्यानपिढ्या आम्ही हे सोसले, ज्या पुढच्या पिढीला याची दुष्काळाची झळा पडू नये, हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा, म्हणून आम्ही जाहीरपणाने तुम्हाला विनंती करतो की देवाभाऊ, आमचं म्हणणं एवढं ऐका. कदाचित तुमच्या तो विषय त्याच्यामध्ये बसत नसेल तरीसुद्धा एखादी बाब, विशेष बाब म्हणून, म्हणजे तुमच्या तो अधिकार आहे मुख्यमंत्री साहेबांना, ही विशेष बाब म्हणून तुम्ही ही योजना अंमलात आम्हाला आणावी, आमच्यासारख्या शेतकऱ्यांना जीवन जगण्याचा अधिकार मिळवून द्यावा, अशा प्रकारची सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो.